साहेब, निवडणूक मतदानाची रणधुमाळी चालू आहे. तुम्ही लय निवांत बसलेला दिसताय, काय भानगड आहे? नाही, तालुक्यात कुठेही निवडणूक नाही, सगळं एकतर्फी वातावरण आहे आणि त्यामुळं मोहिते पाटील गट आणि जानकर गट एकत्र काम केलेलं आहे. या तालुक्यामध्ये ताकदीनं दिसला, कुठेही बाजूला माणूस दिसला नाही. सगळे लोक एकत्र एक जीवानं या ठिकाणी सतीशराव बाबा, मी, डायरेक्टर, आम्ही सगळे तुम्हाला एकत्र दिसतो. हे चित्र प्रत्येक गावागावामध्ये, त्यामुळं कुठंही असा एकही माणूस मोहिते पाटील गटाचाही असेल, जानकर गटाचाही असेल, तो वेगळा किंवा दुसऱ्या बाजूला नाही. काही ठिकाणी मतदानाच्या हॅकिंगचा प्रकार घडल्याचा आरोप होतोय, चर्चा होते. काही प्रकारच्या मशीन आलेल्या आहेत समोर, काय नेमकं प्रकार आहे? नाही, त्या मशीन ज्या आहेत त्या प्रिंटर आहेत. मशीन हे EVM हॅक होत नाही. त्याच्यामध्ये जी प्रोग्रॅम जो बसवलेला असतो त्या प्रोग्रॅममधून मतं ट्रान्सफर केली जातात. बाहेरून मशीन हॅक करण्याची सिस्टीम नाही. ते काही TV नाही, त्याला चिप नाही, त्याला जी आहे ते मेमरी कार्ड आहे आणि त्यामुळं बाहेरून होत नाही. आणि ह्या मशीनची मी तपासणी केलेली आहे ह्यावेळी, कारण विधानसभेला त्यांनी 1,00,000 मताचं ट्रान्सफर BJPला केल्यामुळं यावेळी मी सगळं ह्याची मशीनची तपासणी करून घेतलेली आहे. त्यामुळं चिंता करायची गरज नाही कुठल्याही गटामध्ये. काही ठिकाणी मशीन बंद पडल्याची चर्चा ऐकायला मिळाल्या. बऱ्याच ठिकाणी तो प्रॉब्लेम, जुन्या मशीन आहेत, बेलचे आणि ECILचे दोन्ही मशीन जे आहेत त्या अतिशय खराब निकृष्ट दर्जाच्या, आणि राज्य सरकारनं कधी त्या मशीन म्हणजे वापरात होत्या का नाही असा प्रश्न तयार व्हावा. अशा पद्धतीनं त्याचे बटनच प्रेस होत नाही आणि मग त्याचं मत रेकॉर्ड होत नाही. CU to BU कंट्रोल जाणं, त्याचा मेसेज हे होणं, पास होणं, अशा अनेक घटनामुळं बऱ्याच ठिकाणी मशीन बदलाव्या लागल्या. मतदान संपायला अवघा 1 तासभर राहिला आहे. आमदार साहेबांचा एक्झिट पोल काय सांगतो? नाही, नक्कीच. म्हणजे तालुक्यामध्ये जे चित्र तुम्हाला, तुम्ही पत्रकार म्हणून पाहिलं असेल, पण दहेगावमध्ये जी तुम्ही कसली फाईट ती हाय व्होल्टेज फाईट आम्ही 10,000नं जिंकलेले हे तुम्हाला सांगतो. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये साधारण 60,000 ते 70,000 इतकं लीड जिल्हा परिषद सदस्यामध्ये राहील आणि एक 50-55 हजाराचं लीड हा पंचायत समिती सदस्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या असा फरक राहील. जिल्हा परिषद सदस्यामध्ये मात्र खूप अंतर आहे. आणि जे पिक्चर लोकसभेला होतं तेच पिक्चर आज आहे. तुम्ही नेहमीच आरोप करता EVM मशीनबाबत, यावेळेस तसं काही दिसून आलं का तुम्हाला? काय नाही, त्याच्यामध्ये काही होणार नाही. मी स्वतः मशीन तपासली, त्यामुळं त्याचा प्रोग्रॅम पाहिलेला आहे. त्याच्यामधलं जी हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, चिप आहे, ती चिपसुद्धा मी तपासून घेतलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये काहीही झालेलं नाही. म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगतो आहे, दहेगाव गट हा 10,000च्या फरकाने आम्ही जिंकला. निवडणुकीत विरोधकांचा आकडा सांगताय पैसे वाटल्याचा, या निवडणुकीत किती चकनाचूर झाला? नाही, आता निवडणुकीमध्ये पैसा हा खर्च होतोच. आता कुणी तो गुपचूप वाटला जातो, त्यामुळं त्याचा आकडा काय माध्यमासमोर येणार नाही. पण निवडणूक म्हटलं की आता खर्चिक झालेली आहे आणि ती सर्वसामान्य कार्यकर्त्याची राहिली नाही. अशा पद्धतीचं चित्र या तालुक्यामध्ये. आणि भारतीय जनता पार्टीकडं तर सगळे 25% ते कमिशन घेतात. कुठलाही प्रोजेक्ट असू द्या, नेरा देवदार असू द्या, रस्त्याची कामं असू द्या किंवा एखादा अधिकाऱ्याची बदली असू द्या, त्यांचा रेट हा 25%चा आहे. त्यामुळं त्यांच्याकडं पैसा बेमाप आहे. म्हणजे पैसाविरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई झाली. आणि या लढाईमध्ये साधारण जिल्हा परिषद सदस्यामधलं अंतर सगळ्या मिळून 9च्या 9 मध्ये साधारण 70,000च्या आसपासचं असेल.